तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे जे की महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी असतील आणि ते जीके क्वेश्चन्स जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। आणि त्या कारणास्तव आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, स्किप कुठेही नाही करायचं आहे, कारण जे एग्जाममध्ये जीके क्वेश्चन्स आहेत विद्यार्थ्यांनो अशाच प्रकारचे विचारले जातात, महाराष्ट्रातील कुठलीही एग्जाम असू द्या। तर त्या कारणास्तव आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे अशी की आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। काय होईल सबस्क्राइब केल्याच्यानंतर, सबस्क्राइब जेव्हा तुम्ही चॅनलला करसाल एकदम फ्री असते, तेव्हा काय होईल विद्यार्थ्यांनो की आपल्या या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते। तसेच या सुपर क्लासला काय करायचं आहे, एक लाईक करायचं आहे, लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मोटिवेशन तुम्ही लाईक करून या चॅनलला दर्शवू शकता। लाईक लगेच करून घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया जो काही आपल्या समोर आहे, पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आपल्याला विचारलेलं आहे। ज्या धरणामध्ये सर्वात जास्त पाणी साठवले जाते असे धरण कोणते आहे? राधानगरी, उजनी, कोयना, जायकवाडी। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। उजनी धरण जे आहे पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न दुसरा कव्हर करूया जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर, तैनाती फौजेची सुरुवात कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? तैनाती फौजेची सुरुवात कोणी केलेली होती? कोणत्या गव्हर्नर जनरलने? लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड वेलल्सली, लॉर्ड कर्झन। तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलल्सली यांनी जे आहे तैनाती फौजेची विद्यार्थ्यांनो सुरुवात केलेली आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न तिसरा कव्हर करूया जो की आहे, ब्राह्मो समाजाची सभा कोणत्या दिवशी भरवली जात असे किंवा होती? ब्राह्मो समाजाची सभा विचारलेली आहे, सोमवार, रविवार, शनिवार किंवा मंगळवार। तर ऑप्शन क्रमांक 3 दर शनिवार जे आहे ब्राह्मो समाजाची जी सभा आहे ती भरवली जात असे। प्रश्न चौथा कव्हर करूया जो की आहे, सामान्य नागरिकाचे जे हृदय आहे प्रति मिनिटाला किती वेळेस धडपडते ते विचारलेलं आहे सामान्य माणसाचे। तर ऑप्शनमध्ये काय आहे, 75 वेळा, 72 वेळा, 74 वेळा किंवा या ठिकाणी 77 वेळा। तर ऑप्शन क्रमांक 2 72 वेळा जे आहे एका सामान्य व्यक्तीचे जे हृदय असते ते धडपडत असते विद्यार्थ्यांनो। कव्हर करूया पाचवा प्रश्न, कोणाचे हृदय एका मिनिटाला 1000 वेळेस धडपडते ते विचारलेलं आहे। 1000 वेळेस धडपडणारे कोणता जीव आहे ज्याचे हृदय धडपडत असते एका मिनिटाला, प्रति एका मिनिटाला? साप, सरडा, पाल किंवा गिलहरी, ज्यांना आपण खडोळ देखील म्हणतो। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। पालीचे हृदय जे आहे प्रत्येक मिनिटाला 1000 वेळेस धडपडते असे असते ते हृदय त्यांचे। क्वेश्चन्स 6वा कव्हर करूया, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जलसिंचन प्रकल्प आहेत ते विचारलेलं आहे। जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील किती आहेत? एकूण 60, 56, 58 किंवा 63। तर ऑप्शन क्रमांक 3 58 एवढे जे आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जलसिंचन प्रकल्प असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात। कव्हर करूया 7वा प्रश्न, या ठिकाणी उचंगी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? धरणाचं नाव लक्षात घ्यायचं आहे फक्त पहिलं। उचंगी धरण विचारलेलं आहे, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर। तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणते विद्यार्थ्यांनो, तर उचंगी धरण हे स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। कव्हर करूया 8वा प्रश्न जो की आहे आपल्या समोर, महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये कोणते तीर्थक्षेत्र आहे? नंदुरबार जिल्ह्यामधील तीर्थक्षेत्र आपल्याला विचारलेलं आहे स्पेशली। ऑप्शनमध्ये आहे प्रकाशे, पंढरपूर, वेरूळ किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 9व्या क्रमांकाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू कोण होता ते आपल्याला सांगायचं आहे। कोणाचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू विचारलेला आहे की जो सर्वात मोठा आहे तो कोण आहे? आदिलशहा, अफजल खान, शाहिस्ते खान किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 2 अफजल खान हा जो व्यक्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा एक शत्रू असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। कव्हर करूया 10वा प्रश्न जो की आहे,
मोतीबिंदू हा जो आजार आहे डोळ्यामध्ये कशाच्या दोषामुळे निर्माण होतो ते विचारलेलं आहे. मोतीबिंदू हा डोळ्यासंबंधी आजार आहे, सर्वांनाच माहीत आहे. तर कोणत्या कारणास्तव निर्माण होतो? पारपटलच्या दोषामुळे, दृष्टीपटलच्या दोषामुळे, नेत्रभिंगाच्या दोषामुळे किंवा पीतबिंदूच्या दोषामुळे. तर ऑप्शन क्रमांक 3 नेत्रभिंगाच्या दोषामुळे जे आहे मोतीबिंदू हा आजार जो आहे उद्भवत असतो किंवा होत असतो. कव्हर करूया 11वा प्रश्न. क्लोरोफॉर्म हा गॅस कशासाठी वापरण्यात येतो? दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला सांगायचं आहे. क्लोरोफॉर्म हा जो गॅस आहे कशासाठी वापरला जातो? बेशुद्ध करण्यासाठी, हसविण्यासाठी, झोप येण्यासाठी किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 1 बेशुद्धी करण्यासाठी जे आहे क्लोरोफॉर्म हा जो गॅस आहे तो वापरला जात असतो. कव्हर करूया 12वा प्रश्न. अजीवनसत्वाचे खालीलपैकी कोणते एक रासायनिक नाव आहे? जीवनसत्व आहे अ, याचे आपल्याला रासायनिक नाव विचारलेले आहे. थायमिन, रेटिनॉल, बोरॉन किंवा नायसिन. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. रेटिनॉल हे अजीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे, सर्वांना माहीतच असेल, क्वेश्चन्स बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेला आहे. प्रश्न 13वा की बॅटरीमध्ये खालीलपैकी कोणते जे आम्ल असते ते समाविष्ट असते ते विचारलेलं आहे. बॅटरीमध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो? विरल आम्ल, विरल सल्फ्युरिक आम्ल, टार्टरिक आम्ल किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 विरल सल्फ्युरिक आम्लाचा समावेश जो आहे तो बॅटरीमध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर कव्हर करूया 14वा प्रश्न. आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी सिटी किंवा शहर विचारलेलं आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, गुंटूर, कुर्नूल किंवा या ठिकाणी विजयवाडा. तर ऑप्शन क्रमांक 1 विशाखापट्टणम हे जे शहर आहे आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी सिटी किंवा शहर असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. प्रश्न 15वा खालीलपैकी कोणते ठिकाण सिक्कीम या राज्यामध्ये स्थित आहे? सिक्कीम राज्यामध्ये येणारे दिलेल्या पर्यायापैकी कोणकोणते ठिकाण आहेत? नथुला खिंड, झेलिप खिंड, वरील दोन्ही किंवा चेरापुंजी. तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. झेलिप खिंड तसेच नथुला खिंड हे दोन्ही ठिकाणे कोणत्या राज्यात येतात? तर सिक्कीम या राज्यामध्ये स्थित झालेले आपल्याला सर्वांना दिसून येतात किंवा या राज्यामध्ये आहेत. क्वेश्चन्स कव्हर करूया आपण या ठिकाणी 16वा, जो की विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर असा दिसून येतो की शाहू महाराजांना राजश्री ही पदवी खालीलपैकी कोणी दिलेली होती? पदवीचं नाव आहे आपल्यासमोर. राजश्री ही पदवी कोणी दिलेली होती? महात्मा गांधी यांनी, लोकांनी, वडिलांनी त्यांच्या किंवा वरीलपैकी सर्वांनी मिळून. तर ऑप्शन क्रमांक 2 लोकांनी जे आहे शाहू महाराजांना राजश्री ही पदवी दिलेली आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया 17वा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर. 1296 मध्ये ज्ञानेश्वरांनी संजीवनी समाधी कोणत्या ठिकाणी घेतलेली होती? 1296 मध्ये ज्ञानेश्वरांनी आपण सर्वप्रथम कव्हर करूया की संजीवनी समाधी घेतलेली होती. तर ती कोणत्या ठिकाणी घेतली होती? आळंदी, निवासी, पैठण किंवा आपेगाव. तर ऑप्शन क्रमांक 1 आळंदी या ठिकाणी 1296 मध्ये जे आहे संजीवनी समाधी त्यांनी घेतलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. कव्हर करूया विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी 18वा प्रश्न. या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज क्षेत्र आहे? सर्वाधिक खनिज क्षेत्र कोणत्या विभागामध्ये येते ते विचारलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये नागपूर, कोकण, विदर्भ किंवा मराठवाडा विभाग. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त काय आहे विद्यार्थ्यांनो? तर खनिज क्षेत्र स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया 19वा प्रश्न. प्रश्न असा आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह असते? सर्वांना याचं उत्तर येत असेल. पोलीस ध्वजावर विचारलेले आहे. पंचकोनी ताऱ्याचे चिन्ह, त्रिकोणी ताऱ्याचे चिन्ह, चौकोनी ताऱ्याचे चिन्ह किंवा वरीलपैकी या ठिकाणी 6 कोणी ताऱ्याचे चिन्ह. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पंचकोनी ताऱ्याचे चिन्ह महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. कव्हर करूया 20वा प्रश्न. एकता दिवस म्हणून खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो? एकता दिवस म्हणून विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, अब्दुल कलाम किंवा लोकमान्य टिळक. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो जन्मदिवस आहे एकता दिवस म्हणून आपल्यासमोर साजरा करताना पाहावयास मिळतो. प्रश्न 21वा कव्हर करूया. या ठिकाणी मादी जो बेडूक असतो त्यांच्या शरीरामध्ये कोणता अवयव नसतो ते विचारलेलं आहे. मादी बेडकाच्या शरीरामध्ये कान, मेंदू, स्वरकोश किंवा डोळे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. स्वरकोश हा जो अवयव असतो तो मादी बेडकामध्ये आपल्याला पाहावयास मिळत नाही. कव्हर करूया 22वा प्रश्न, जो की आहे
या ठिकाणी मानवाची हाडे मजबूत करण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? हाडे मजबूत करण्यासाठी आणि प्लसमध्ये दातेही मजबूत करण्यासाठी कशाची गरज असते ते आपल्याला सांगायचं आहे. कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम किंवा ऑक्सिजन. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कॅल्शियमची जरूरत जी आहे जी आपल्याला पाहिले तर या ठिकाणी हाडे तसेच दात मजबूत करण्यासाठी अत्यंत गरजेची असते. कव्हर करूया 23वा प्रश्न. प्रश्न आहे पाकिस्तानची निर्मिती कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झालेली आहे? पाकिस्तानची निर्मिती सर्वांना येत असेल याचं उत्तर, नसेल तर आपण कव्हर करूया. 14 ऑगस्ट 1943, 14 ऑगस्ट 1945, 14 ऑगस्ट 1946 किंवा 14 ऑगस्ट 1947. तर ऑप्शन क्रमांक 4 14 ऑगस्ट 1947 या दिवशी पाकिस्तान राज्याची निर्मिती झालेली आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया 24वा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी बापूजी आणे यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते विचारलेलं आहे. बापूजी आणे यांना. तर ऑप्शनमध्ये आहेत क्रांतीवीर, लोकनायक, परमवीर किंवा क्रांतिकारक. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. लोकनायक या नावाने बापूजी आणे यांना ओळखले जात असते. तर घेऊया 25वा प्रश्न. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी कोणाचा विश्वास गमावला तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो ते विचारलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांच्याविषयी क्वेश्चन्स आहे. तर विधानसभेचा, राज्यसभेचा, लोकसभेचा किंवा विधान परिषदेचा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. विधानसभेचा विश्वास जर मुख्यमंत्र्यांनी गमावला तर त्यांना राजीनामा द्यावा लागत असतो. 26वा प्रश्न करूया. मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो? आता मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार सांगायचा आहे. राष्ट्रपती यांच्याकडे, मुख्यमंत्री यांच्याकडे किंवा या ठिकाणी पंतप्रधान यांच्याकडे किंवा राज्यपाल यांच्याकडे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. राज्यपाल यांच्याकडे. कोणाला? तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार जो आहे संविधानाने दिलेला आहे. प्रश्न 27वा. मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण निश्चित करते? जेवढेही मुख्यमंत्री आहेत देशातील त्यांचे वेतन तसेच भत्ते निश्चित करण्याचा अधिकार विधिमंडळाकडे असतो, राष्ट्रपती यांच्याकडे, मुख्यमंत्र्यांकडे किंवा पंतप्रधान यांच्याकडे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. विधिमंडळ यांच्याकडे मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते निश्चित करण्याचा जो अधिकार आहे तो देण्यात आलेला दिसून येतो. प्रश्न 28वा असा आहे. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? सर्वांना सोपा प्रश्न आहे, सर्वांना उत्तर येत असेल. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी वय विचारलेलं आहे. 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष किंवा या ठिकाणी 35 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कमीत कमी 30 वर्ष राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीचे असणे आवश्यक असते. प्रश्न 29वा कव्हर करूया. शालिमार हे जे आहे कोणत्या सरोवराच्या काठावर स्थित आहे? शालिमार विचारलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये सरोवर आहेत चिल्का सरोवर, दल सरोवर, लोणार सरोवर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. दल सरोवराच्या काठावर कोणते? तर शालिमार हे ठिकाण स्थित असलेले विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 30वा कव्हर करूया. एलिफंटा लेण्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? एलिफंटा लेण्या. तर ऑप्शनमध्ये आहे घारापुरी लेण्या, कार्ले लेण्या किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 2 योग्य आहे. एलिफंटा लेण्याला घारापुरी लेण्या या दुसऱ्या नावाने देखील ओळखले जात असते. आता विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे, या सुपर क्लासला आतापर्यंत तुम्ही पाहिले म्हणजे तुम्ही एक लाईक नक्कीच करायचं आहे. कारण इथपर्यंत सुपर क्लास पाहणं म्हणजे तुम्ही खरंच एक चिकाटीचे विद्यार्थी असू शकता. त्या कारणास्तव एक लाईक जाता जाता लगेच करायचं आहे या सुपर क्लासला. तसेच विद्यार्थ्यांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेली नसेल, एकदम फ्री असते, सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर? तर आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचे असते. सुपर क्लासला एक लाईक पण करणे गरजेचे असते, लगेच करून घ्यायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.